अतिरेकी ठरवण्याचा प्रयत्न झाला. यांच्या आंदोलनाला परदेशातून पैसे येत आहेत अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या गेल्या आणि हे आंदोलन आम्ही चिरडून टाकू अशा प्रकारची एक मस्ती सरकारमध्ये होती. 12 वर्षामधलं एक असं आंदोलन झालं की प्रथमच त्याच्यामुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. लोकशाही जी या देशामध्ये मृतप्राय झाली होती त्या लोकशाहीला जीवदान देणारी ही आजची घटना आहे आणि त्याबद्दल या देशातल्या तरुण वर्गाचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच. देशभरात आंदोलन झालं, फक्त दिल्लीत झालं का नाही. आता पाटण्यात सगळ्यात मोठं आंदोलन दुपारनंतर सुरू झालं. त्यानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा जंतर मंतरवरती अश्रुधुराचा नळकांडा फोडला आला, तरीही विद्यार्थी पुढे सरकू लागले आणि त्यानंतर हा राजीनामा झाला. उद्या मुंबईमध्ये एक प्रचंड मोर्चा निघणार होता माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. देशभरातील लोण पसरलं, पण सरकारला उशिरा का होईना जाग आली. त्यासाठी अनेक तरुण विद्यार्थ्यांची डोकी फोडावी लागली, रक्त सांडावं लागलं, हाडं मोडून घ्यावी लागली. दुर्दैवानं हे घडलं, पण त्याचं फळ हे चांगलं मिळालं. एक भ्रष्ट अकार्यक्षम मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातून त्याला मोदींना अखेर घालवावं लागलं, नाहीतर मोदींना स्वतः जावं लागेल या भीतीपोटी त्यांनी शेवटी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला. आत्ता उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची एकत्र पत्रकार परिषद ही मातोश्रीवर होते. आपण तिकडे यावं. मी मोर्चाचा उल्लेख केला. उद्या मोर्चा निघणार आहे का? त्याचं स्वरूप काय असेल? आता हे पहा की या आंदोलनामध्ये किंवा ह्या संपूर्ण संघर्षात 20पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर जंतर मंतर परिसरात किंवा दिल्लीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांवरती हल्ले झाले पोलिसांचे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा एक मोर्चा उद्या निघणार होता, त्याची तयारी झाली. पण आता त्याचं रूपांतर हे मोर्चापेक्षा एका विजयी रॅलीमध्ये झालं. पण 20 मुलं मरण पावली असताना विजयाची रॅली घ्यावी असंही वातावरण आमच्याकडे नाही. तरी उद्या आम्ही हजारो लोक शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमणार आहोत. कार्यक्रमात थोडाही बदल झालेला नाही. आत्ता जी पत्रकार परिषद होते त्याच्यामध्ये उद्धवजी व राजसाहेब या संदर्भात भाष्य करतात. एकच प्रश्न आहे की या मोर्चाचं नेतृत्व अभिजित तिटके आणि सोनम वांगचूक उपोषण आंदोलनाने आणि एकूण व्यासपीठावरचे होते, पण संपूर्ण युवा शक्ती या आंदोलनाशी जोडली गेली होती. तुम्ही या विजयाचं किंवा सरकारच्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याचं श्रेय नेमकं कोणाला द्या? युवा शक्तीला, ज्याला तुम्ही जैन जी म्हणता, ती रस्त्यावर उतरली नसती, त्यांनी लाट्या खाट्या खाल्ल्या नसत्या, रक्त सांडलं नसतं, डोकी फोडून घेतली नसती, उपोषण केलं नसतं. सोनम वांगचूक यांचंही याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. अभिजित दिपकेचं तर आहेच. शिवाय त्या मंचावर ज्याने ज्याने उपोषण केलं 20-20, 22-22 दिवस, नेहा ओरासारख्या मुली, त्यांचं योगदान आहे. हजारो विद्यार्थी गेल्या 25 दिवसापासून तिथे ठाण मांडून बसले आहेत. अनेक विद्यार्थी मग कलकत्ता असेल, पाटणा असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, रस्त्यावरती उतरले. त्याच्यामुळे सरकारला गुडघे टेकावे लागले. एक शेवटचा प्रश्न की केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा होतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं दिल्लीला बोलवले गेले. कारण समजू शकलं नाही, पण त्यांना दिल्लीला बोलवण्यात. म्हणजे त्यांना दिल्लीला यासाठी बोलवलं असेल. आता तुम्ही उपोषणाला बसा, सरकारला काहीतरी काम पाहिजे ना. बघा, त्यांचे बॉसेस, पॉलिटिकल बॉसेस दिल्लीमध्ये, मुंबईत आहेत का, महाराष्ट्रात आहे का? त्यामुळे एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, प्रफुल्लभाई पटेल व तटकरे, मिंधे यांना दिल्लीत जावंच लागेल ना. त्यांचा निजाम दिल्लीमध्ये बसलेला आहे.
त्याच्यामुळे रजाकारांना दिल्लीत जावंच लागेल आदेश घेण्यासाठी. त्यात नवीन काय आहे? मला असं वाटत नाही की फार मोठं काय क्रांतिकारक दिल्लीत जाऊन घडणार. आता पार्लमेंट सुरू आहे, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा होताना दिसत नाही आहे. कदाचित मला असंही वाटतं आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते. कारण केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत्या आणि आता योगायोगानं किंवा दुर्दैवानं फडणवीसांच्या HRD मिनिस्ट्री रिकामी झाली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना तिथे संधी मिळू शकते. आपण बघितलं संजय राऊत बोलत होते आणि उद्या ठाकरेंची रॅली होणार आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही असं राऊत म्हणतात. आणि आता अगदी अर्ध्या तासात ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद आहे, त्या संदर्भात तेव्हा हे मुद्दे अधिक स्पष्ट केले जातील. मात्र हा तरुणांचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, हा जेनझीचा विजय असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि सोबतच सोनम वांगचुक यांची सुद्धा प्रतिक्रिया येताना बघायला मिळते. हा लोकशाहीचा विजय आहे असं ट्विट, असं सोशल मीडियावर त्यांनी म्हटलेलं आहे. इट्स अ विक्ट्री ऑफ डेमोक्रेसी, हा लोकशाहीचा विजय, रस्त्यावरून उमटलेल्या जन आवाजाचा हा विजय असल्याचं सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे. सोनम वांगचुक यांनी थोड्याच दिवसापूर्वी, 2च दिवसापूर्वी आपलं उपोषण मागे घेतलं होतं आणि त्यावरनं बरीच टीकाही झाली त्यांच्यावरती. मात्र आता त्यांचं ट्विट, हॉस्पिटलमधनं व्हिक्टरी साईन असलेला फोटो आपण पाहतोय आणि हे ट्विट, हा लोकशाहीचा विजय आहे. आता जबाबदारी निश्चित करण्यापासून पुढे जाऊन व्यापक सुधारणांची वेळ आली आहे.